अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाहीयेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील। हे बरोबर आहे ना? परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात आहे। एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे, परंतु महायुतीचेच नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिक कराडांवरती आरोप लावतात। नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते। नेते मंडळींशी मी संपर्कात आहे। तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही। मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत। पहिल्यांदाच बीडला आपण जाणार आहात, कशा पद्धतीने? 30 तारखेला मी उद्याच रात्री माझी सगळी कामं करून संभाजीनगरला जाईल आणि तिथून रात्री उशिरा जाता आलं तर रात्री उशिरा किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग मी बीडला जाईल। अर्धा दिवस मी बीडला आहे। मी तिथले पालक सचिव वाघमारे आहेत, त्यांनाही मी सूचना केलेली आहे की तुम्ही पण या, कारण पालक सचिव असले की आणखीन मला सोयीचं होईल। आणि बाकीचे जे कोणी DPCचे मेंबर असतात त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे। DPCच्या करता जे अधिकारी वर्ग लागतो त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत। म्हणून दुपारी तिथून निघून मग संध्याकाळी आपली ह्याची मीटिंग आहे पुण्याची, मी पुण्याची मीटिंग करणार आहे जिल्ह्याची, म्हणजे DPCची। दादा नाना पटोले असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे वारंवार हे म्हणत आहेत की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा राजीनामे दिले। या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही। आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे। बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही।